आध्यात्मिक प्रगतीचा खटका जोपर्यंत गुरु दाबत नाही तोपर्यंत प्रगती होत नाही. हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा. हिवरे बाजार इथं काल्याच्या कीर्तनानं श्री रामकथेची सांगता. जीवनात अनेक ग्रंथ आहेत. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आहे, तुकोबांची गाथा आहे, नाथांचं भागवत आहे, रामायण आहे, वाल्मिकींचं रामायण आहे, तुलसीदासजींचं रामायण आहे. सगळे ग्रंथ आहेत, सगळं आहे. पण तुमच्या आध्यात्मिक प्रगतीचा खटका जोपर्यंत तुमचा गुरु दाबत नाही तोपर्यंत तुमची प्रगती होत नाही, असं प्रतिपादन हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांनी केलं. नगर तालुक्यातील आदर्श गाव हिवरे बाजार इथं अयोध्येतील रामलला शिलांश स्थापनेनिमित्त श्री रामनवमीच्या आदल्या दिवशी अष्टमी ते चैत्रशुद्ध पौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या हनुमान जयंतीपर्यंत श्री रामकथा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कथेचा समारोप सोमवारी झाला आणि मंगळवारी सकाळी सभामंडपात हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांचं काल्याचं कीर्तन झालं. त्यावेळी ते बोलत होते. काल्याच्या कीर्तनात श्रीकृष्णाचं चरित्र मांडत असताना ते म्हणाले की माणसाला आयुष्यात प्रभू श्रीरामाप्रमाणे आचरण करण्याचं गुरु सांगतात, पण श्रीकृष्णासारखं वागू नये असा दंडक आहे. कारण श्रीकृष्णानं आयुष्यात जे भोगलंय ते दुःख इतर कुणीच भोगलेलं नाहीये असं मला वाटतं. नव्हे ते खरंच आहे. जीवनात आध्यात्मिक प्रगतीसाठी गुरु हा आवश्यक असतो. हे विशद करताना त्यांनी घरात पाण्यानं भरलेली घागर आणि त्यावर ठेवलेलं झाकण म्हणून ठेवलेली वाटी याचं उदाहरण दिलं. घागर भरलेली असते आणि वाटी रिकामी असते. एकदा वाटीनं घागरीकडे खंत व्यक्त केली की इतकी वर्ष मी तुझ्यासोबत आहे, पण मला एक थेंब पाण्याचा टिपू सुद्धा दिला नाही, हे वाईट आहे. त्यावर घागर वाटीला म्हणाली की ज्याच्याकडून तुला काही हवं आहे त्याच्या डोक्यावर नाही तर त्याच्या पायापाशी बसलं पाहिजे, हे जीवनाचं सूत्र आहे. तुमचा घराचा जेवढा फ्लॅट आहे तेवढं बांधकाम नाहीये, जेवढं बांधकाम आहे तेवढा दरवाजा नाहीये, जेवढा दरवाजा आहे तेवढी कडी नाहीये, जेवढी कडी आहे तेवढं कुलूप नाहीये, आणि जेवढं मोठं कुलूप आहे तेवढी किल्ली नाहीये, आणि घर उघडण्यासाठी चावीही लागतेच. मग महत्त्व कोणाला आहे हे ओळखा. यावेळी रामकथेसाठी 8 दिवस राबणाऱ्या सेवकांचा आणि विविध सेवा देणाऱ्या सर्वांचा सत्कार करण्यात आला. काल्याच्या कीर्तनात समाधान महाराज शर्मा आणि पोपटराव पवार यांच्या हस्ते दहीहंडी फोडून काला गोळा करण्यात आला आणि तो प्रसाद म्हणून सर्वांना वाटण्यात आला. पोपटराव पवार यांना अयोध्येत श्री रामलला मूर्ती स्थापनेसाठी विशेष निमंत्रित करण्यात आलं होतं. त्याची आठवण आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं. ही क्षणचित्र असलेलं घड्याळ सर्वांना भेट म्हणून देण्यात आलं. हा सत्कार झालेल्या सर्वांच्या घरी कायमस्वरूपी भिंतीवर हे घड्याळ दिसेल आणि या प्रसंगाची आठवण प्रत्येक वेळेला प्रत्येकाला होईल, या उद्देशानं हे घड्याळ भेट म्हणून देण्यात आलं. संभाजीनगर येथील जलसहयोग संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता खांडेकर, कार्यकारी अभियंता लहामगे, उपकार्यकारी अभियंता झांजे, कक्ष अभियंता हिवरे बाजारचे साखरवडे, भानुदास तरटे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. महाप्रसाद वाटपानं या कार्यक्रमाची सांगता झाली. हिवरे बाजार ग्रामविकास तरुण मंडळानं भरीव अशी मदत या सप्ताहाला दिली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, हिवरे बाजार.